नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं चैतालीच रेसिपीमध्ये। सर्वांना सर्वप्रथम भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या मकर संक्रांत आहे, त्याच्या देखील तुम्हाला अगोदरच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण बनवणार आहोत तीळ आणि शेंगदाण्याचे असे लाडू। अगदी परफेक्ट होतात आणि कडक देखील पाक होत नाही। चला आता मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। इथे मी घेतलेली आहे 1.5 वाटी तीळ घेतलेली आहे। अनपॉलिश तीळ आहे, शक्यतो नैसर्गिक खावं असंच म्हणतात। पांढरे तीळ देखील बाजारात उपलब्ध असतात, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ती देखील घेऊ शकता। इथे 1.5 वाटी तीळ घेतलेले आहे आणि तीळ छानपैकी असं बारीक गॅसवर इथे मी भाजून घेत आहे। त्याचा अगदी छान सुवास सुटतो घरामध्ये तीळ जेव्हा भाजतो तेव्हा। तुम्ही बघू शकता चॉकलेटी होईपर्यंत थोडंसं भाजायचं, जास्त जाळायचं पण नाही। अशा पद्धतीने आपले तीळ इथे भाजून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। थोडे कमी वाटत होते त्यामुळे मी अजून थोडंसं 1-1.5 मिनिटं मी ठेवले आणि अशा पद्धतीने आपले तीळ इथे भाजून झालेले आहेत। 1.5 वाटी तीळ आहेत आणि इथे मी घेतलेला आहे 1 वाटी गूळ। वाटी सेम ठेवलेली आहे, वाटी मी चेंज नाही केलेली आहे। गूळ आपल्याला इथे विरघळून घ्यायचा आहे, त्यासाठी अर्धीच मी गूळ हा चाकूने कापून घेतलेला होता आणि त्यामध्ये आपण टाकून थोडंसं अर्धा चमचा तूप घेतलेला आहे, जेणेकरून गूळ हा पटकन विरघळेल। काही जणींचं काय होतं, कधी कधी लाडू खूप घट्टसर होतात, तुटतच नाही आणि काही काहींचं काय होतं की लाडूच बांधले जात नाही। तर काय करायचं मैत्रिणींनो, अगदी याच्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे तुम्ही बघू शकता मी वाटीत घेतलेला आहे। 2 ते 3 चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपला पाक हा अगदी छान होतो, जास्त कडक पण होत नाही आणि देखील मऊ सुद्धा होणार नाही लाडू। तुम्ही बघू शकता आणि हा पाक आता आपल्या इथे छानपैकी ते शिजू द्यायचा आहे आणि जास्त घट्टसर पण करायचं नाही आहे। जसा आपण शेंगदाण्याच्या चिक्कीला घेतो त्याप्रमाणे नाही घ्यायचा आहे। त्याची ट्रिक आहे, आपण एक थंड पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये हा टाकून बघायचा। जर त्याची गोळी झाली समजायचं आपला पाक रेडी आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला पाक रेडी नाही आहे, पातळ लागतो हाताला, त्यामुळे मी अजून 1 ते 2 मिनिटं कंटिन्युअसली हलवते मी आपल्या चमच्याने आणि तुम्ही पुन्हा वाटीत टाकून बघायचं। जर आपली गोळी झाली तर आपला पाक हा रेडी आहे। आता इथे आपला पाक हा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे गोळी मी टाकून बघितलेली आहे आणि ती गोळी छानपैकी रोल होते। तुम्ही बघू शकता छानपैकी रोळी झाली, खाली चिकटलेली होती वाटीला। अशाच पद्धतीने आपल्याला तिळगुळाच्या लाडूंचा इथे पाक बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण इथे टाकून घेणार आहोत जे भाजलेले तीळ होते, ते भाजलेले तीळ इथे टाकून द्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे देखील मी इथे टाकून देणार आहे। शेंगदाण्याचा कूट आपण असतो ना, भाजलेले शेंगदाणे ते दळून घेतलेले आहे मिक्सरला, जाडे भरडे, आणि ते आपण इथे टाकून द्यायचे आहे। खूप छान लागतात लाडूंमध्ये आणि हे मिश्रण आहे ना, यानंतर आपण एकदम पटापट रेसिपी करायची आहे। जर तुमच्या मदतीला कोणी लाडू वळायला असतील तर त्यांना अवश्य घ्या, कारण की हे लाडू नंतर वळले जात नाही, त्यामुळे पटापट वळायचे आहेत। तुम्ही बघू शकता छानपैकी इथे आपल्या मस्त लाडूमध्ये मिश्रण छान मिक्स झालेलं आहे गुळाच्या पाकामध्ये आणि आता कढई मी आता साईडला ठेवून घेते आणि आता आपण लाडू इथे वळायला घेऊया। मैत्रिणींनो, काय करायचं आहे, अगदी गरम असतं। सुरुवातीला मी काय केलं, पहिले थोडं हाताला थंड पाणी लावलं तरी देखील चटकाच लागत होता। अगदी हाताला खूप, आपण म्हणतो ना आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, ते तसंच झालेलं आहे। हाताला चटके लागल्याशिवाय असे छान छान लाडू खायला मिळणार आहेत का? मी तर सुरुवातीला पाणी लावलं, त्यानंतर तूप लावलं। अशा पद्धतीने पटापट आपण नुसता गोळा करायचा आणि तो एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचा। नंतर आपण त्याला छानपैकी शेप देऊ शकतो। त्यानंतर मी ते थोडंसं तूप घेतलं होतं, तुपाने मी असे बाकीचे लाडू तूप काही पाणी अशा पद्धतीने करत मी असे सर्व लाडू वळून घेतले। तुम्ही बघू शकता इथे चमच्याने घेतलं मी थोडंसं सारण आणि चमच्याने घेतल्यानंतर काय होतं मैत्रिणींनो, की पटापट आपले लाडू वळले जातात, जेणेकरून आपला हात कढईमध्ये जाताना आपल्याला हाताला चटके नाही लागत। अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू इथे बनवून घेत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील नक्की बघून बघा, या पद्धतीने लाडू अगदी छान होतील, तुमचे मुलांना देखील आवडतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा। तर मग चैतालीच रेसिपीला नक्की फॉलो करा। जे कोणी पहिल्यांदा आले असणार त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा। चला तर मग भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। ओके, बाय बाय।